महापौर पदासाठी लढत, काँग्रेसकडे संख्याबळ. तेवढ्यात संधी साधून ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता समीकरणात चंद्रपुरात रोज वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सर्वाधिक जागा जिंकूनही नेत्यांमधल्या गटबाजीनं हातातली सत्ता गमावण्याची वेळ काँग्रेसवर येणार का, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत जाण्याच्या हालचाली सुरू केल्यात. पहिलं 1.25 वर्ष महापौर पद दिल्यास भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठाकरेंनी दिलाय. याबाबत भाजपशी बोलणी सुरू असल्याचं समोर येत आहे. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि ठाकरेंच्या सेनेची चर्चा सुरू आहे. त्यात पहिलं 1.25 वर्ष महापौर पद मिळावं अशी उद्धव सेनेची मागणी आहे. मात्र पहिलं आम्ही महापौर पद घेतो आणि त्यानंतर तुम्ही घ्या, असं भाजपनं म्हटलंय. भाजपकडे 24 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यामुळे पहिली टर्म आम्हाला महापौर पद मिळावं आणि दुसऱ्या टर्म मध्ये उद्धव सेनेचा महापौर करण्यात अडचण नाही, आम्ही प्रस्ताव दिलाय. उद्धव सेनेला चंद्रपुरात महापौर पद करण्याची सुवर्ण संधी आहे, ती त्यांनी सोडू नये, असं भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलंय. महानगरपालिका निवडणुकीत चंद्रपूरच्या काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आलेत. मित्र पक्ष प्रहार जनसेवाचे 3 सदस्य म्हणून काँग्रेसकडे एकूण 30 संख्याबळ आहे. बसपचा 1 आणि MIMचा 1 नगरसेवक सोबत आल्यास हे संख्याबळ 32 होतं. सत्ता स्थापनेसाठी 34 नगरसेवकांची आवश्यकता आहे. तर भाजपकडे स्वतःचे 23 आणि शिंदे गटाचा 1 असे एकूण 24 संख्याबळ आहे. या आधारावर सत्ता स्थापन करणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरतंय. तर उद्धव सेनेचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि अपक्ष 2 असे मिळून 10 नगरसेवक आहेत. इथं अपक्ष नगरसेवक गटात सहभागी नसल्यानं त्यांची भूमिका नाकारता येत नाही. कोणतीही औपचारिकता, युती किंवा आघाडी न झाल्यास काँग्रेस 32 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करू शकतं. मात्र भाजपचे 23 आणि उद्धव सेनेचे 10 नगरसेवक एकत्र आल्यास भाजप महापौर पद मिळवू शकतं. उद्धव सेना महापौर पदावर ठाम असून सत्ता काबीज करणं हाच भाजपचा उद्देश असेल, तर उद्धव सेनेला महापौर पद देण्याचा मार्ग पुढे आलाय, पर्याय पुढे आलाय. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता शहराचं लक्ष 10 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीकडे लागलंय. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नगरसेवकांचे गट पडले होते. त्यांच्यामध्येही नगरसेवकांना धमक्या देण्यापर्यंत प्रकरणं गेलेली. पण काँग्रेसमधल्या अंतर्गत वादावर अखेर पडदा पडला आणि पक्षश्रेष्ठींनी सत्ता संतुलन साधत महत्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार महापौर पद धानोरकर गटाकडे, तर गटनेतेपद आणि उपमहापौर पद हे वडेट्टीवार गटाला देण्याचा तोडगा काढण्यात आला. स्थायी समिती सभापती पद मित्रपक्षांसाठी राखीव ठेवलंय, असं वडेट्टीवार गटाकडून सांगण्यात आलं. पण हा तोडगा काढला असतानाही आता चंद्रपुरात नव्या समीकरणांसहित भाजप आणि ठाकरेंकडून हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे या सत्ता संघर्षात कोण वरचढ ठरतंय हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.